चतुष्टयम एन क्रमेशा इति अनुबंध चतुष्टया. म्हणजे अनुक्रमणिका म्हणतो ना आपण ज्याला, अनुक्रमणिका मराठीमध्ये काय म्हणते त्याला, पहिल्या पानावर अनुक्रमणिका म्हणजे काय थोडक्यात, बरोबर, सिरियल. त्या जे पाठ आहेत पुढे धडे आहेत आपल्या भाषेत त्याची काय दिली असती, अनुक्रमणिका म्हणजे सिरियल वाईज, बरोबर आहे का नाही. आणि अनुबंध म्हणजे हेच की अनुबंध बदनाती चतुष्टयमेन क्रमेशा, अधिकारी विषय संबंध आणि प्रयोजन, या चार गोष्टी ज्याच्यामध्ये सिरियलनं सांगितल्या त्याचं नाव ग्रंथ. कळलं का माझं बोलणं? सिरियल मोडली नाही पाहिजे हे ध्यानात ठेवा. मग कुठल्या बी ग्रंथात, भागवत बी घ्या, आता आज मग आमच्या महाराजांची कथा चालू, आज ग्रंथाचं महात्म्य 7 अध्यायामध्ये पद्मपुराणात अंतर्गत भागवतामध्ये सूत महर्षींनी शौनकादी ऋषींना ग्रंथाचं महात्म्य प्रतिपादन केलं. कळायला लागले का नाही. मग त्याच्यात भक्तीची कथा आली, नारदाची कथा आली, दुपारी जास्ती त्यांच्या लक्षात आलं असं. येऊन गोकर्णाख्यान आलं. त्याच्यात कोणतं आख्यान आलं, गोकर्णाख्यान. तिथपर्यंत गेलं असेल की, बरोबर आहे का नाही. गोकर्णाख्यान थोडक्यात याचा अर्थ काय, या ग्रंथाचा अधिकारी कोण, या ग्रंथाचा विषय काय, या ग्रंथाचा कुणाशी कशा कशा पद्धतीने संबंध आला, आणि या ग्रंथाचं फळ काय, या चार गोष्टी. आणि आपल्याला एवढ्या चार बघायच्या, जास्त लांबून टाकायचं नाही. एवढ्या चार ज्ञानोबारायने सांगितलं. कुठल्या बी ग्रंथात अगोदर अधिकारी, नंतर विषय, नंतर येऊन तुमचं PhDचं पुस्तक, PhD करायची असू द्या, ज्यानं PhD केली त्याला बी शासन पैसे देते ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी, पण त्याच्यात बी आधी अधिकारी, नंतर विषय, नंतर संबंध, शेवटी प्रयोजन, नामफळ. लक्षात आलं का नाही. आणि ज्ञानोबारांनी या चार गोष्टी याच्यात सांगितल्या. पण कसं असतंय, ज्ञानोबाराय ज्ञानोबाराय म्हणजे संप्रदायात म्हणजे ज्ञानी यांचा राजा माणूस आहे की. आता काय ना, आणि बऱ्याचदा कामं नावावर बी होत असतील. कसे हो कामं होते, नावावर. ज्ञानोबारायांनी समाजात नजर टाकली, समाजाचा विचार केला. माऊली म्हणले या लोकाला जर अगोदर अधिकारी सांगितलं, नंतर विषय, नंतर संबंध आणि नंतर प्रयोजन सांगितलं, तर माणसं परमार्थाकडे लवकर यायचे नाही. कवा यायचं फळ शेवटाला म्हणले, माणसं इकडे देतील का सांगा बरं. नाही. मग काय केलं ज्ञानोबारायांनी, स्वतःच्या बळावर, स्वतःच्या ताकदीवर ही सिरियलच मोडून टाकली. ही सिरियलच अधिकारी विषय संबंधी नानोंदराव, ती सिरियलच मोडली. आणि मग नियमानुसार काय सांगायला पाहिजे होतं अगोदर, नियमानुसार काय सांगायला पाहिजे होतं, आताच बोललो की आपण अधिकारी, बरोबर. काय सांगायला पाहिजे होता, अधिकारी. पण ज्ञानोबारायांनी सिरियल मोडली आणि ज्ञानोबारायांनी डायरेक्ट ग्रंथाचं फळ सांगितलं. म्हणले मग आधी जेवायला म्हणले माणसं लवकर येतील. ज्ञानोबाराचा एकच मुद्दा सांगतो हरिपाठाला, जास्त आम्ही बसत नाही काय नाही, तुमच्या लक्षात येऊन जाईल. हेच घ्या पहिला अभंग, देवाचे द्वारी उभा, किती वर उभा राहा म्हणले ज्ञानोबाराय. व्यवहार क्षणाचा अर्थ आपण नंतर काढू, कोणते कोणते क्षण आहेत ते, पण व्यवहारातला अर्थ क्षणभर म्हणजे काय, डोळ्याची पापणी लावाय वेळ लागत तेवढा सेकंद होऊन जात बघा, झाला सेकंद. तेवढा वेळ जरी तुम्ही मंदिरात थांबला, देवाची द्वारी उभा क्षणभरी. ज्ञानोबारायचं डोकं येते, कुणाचं बी डोकं चलत नाही. माऊली म्हणले घुलून घुलून फक्त नादी लावायची, आणि एकदा नादी लागले की पुन्हा लागलीच की मग सोडायचे नाही. अगोदर म्हणले देवाची द्वारी उभा क्षणभरी, आणि निम्म्यात हरिपाठ गेले म्हणले रिकामा अर्ध घडी राहू नको. कळलं नाही ज्ञानोबारायचं डोकं कसं ती. हा, मग ज्ञानोबारायांनी अधिकारी विषय संबंध आणि प्रयोजन ह्याची सिरियल प्रमाणे काय सांगायला पाहिजे होता. मी माझी शपथ हाणवून घेईन बाबा, मी एवढं फोडून सांगाल तर तुमच्या लक्षात येणार. नियमानुसार काय सांगायला पाहिजे होता अगोदर, अधिकारी सांगायला पाहिजे होता ना, बरोबर आहे का नाही, अधिकारी. पण ज्ञानोबारायांनी सिरियल मोडली, आणि सिरियल मोडून ज्ञानोबारायांनी या ग्रंथाचा अधिकारी सांगण्यापेक्षा डायरेक्ट प्रयोजन सांगितलं. काय प्रयोजन आहे हरिपाठ ग्रंथाचं, तेने मुक्तीच्या पहिलं चरण, मुक्तीच्या
सिरियल नाही किंवा म्हणजे टकर होत नाही, बाकी काय नाही, एवढंच आहे. बरोबर आहे का नाही? आता बिगर मायकाचे एवढे मोठे गायक उभा राहिले की, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे अशी सिरियल नाही एक 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 गाणं म्हणजे जमतंय आता, बरोबर आहे का नाही? आत्ता हात घालायच्या प्रमाणाला, आत्ता चरणाला हात घालायचा नाही. लक्ष झालं का नाही? एक जण बारी झाली आता पुन्हा मग काय ताकद आहे ती प्रमाणात दाखवायचं आपलं काय ते, बरोबर आहे का नाही? लक्ष झालं का नाही? आता खरं बोललेलं बरं की, इकडे लक्ष द्या माझ्याकडं. काय प्रयोजन आहे हरिपाठ ग्रंथाचं? तर हरिपाठ ग्रंथाचं प्रयोजन सांगितलं, त्याने मुक्तीचारी साधी, चारीच्या चारी मुक्ती त्याच्या पदरात पडतात. कशाची ताकद? हरिपाठाची. आता मुक्ती चिलर वाटायली का? नुक्ती नाही म्हणायलो मी, मुक्ती म्हणायला लागलो. नुक्ती कुठे विकास सप्ताह झाला सरी नुकतीच नुक्ती म्हणते. आपल्या बीड जिल्ह्यात भाषा आहे नुक्ती म्हणायची. कसे नुक्ती नाही, विषय चाललाय मुक्तीचा. मुक्ती म्हणजे चिल्लर गोष्ट वाटायली तुम्हाला? हा, मुक्ती शब्दाचा अर्थच मुईच विमोचन, विशेष विमोचन, विमोचन. मराठी सांगतो, विशेष रूपानं संसारातून मोकळं होणं त्याचं नाव मुक्ती. काशया म्हणावे बंधनची नाही ठावे, बंधनची नाही ठावे, बंधनची नाही ठावे, बंधनची नाही ठावे, बंधनची नाही म्हणावे आणि बंधनाची नाही ठावे. जिथं बंधनच नाही, जिथं बंधन नाही ते म्हणजे मुक्त आहे. लक्ष द्यायला लागले का बोल म्हणून? हा, माझा इकडे लक्ष द्या. मुक्ती तुम्ही आम्ही म्हणतो तेवढी चिल्लर नाही. काही पोरगी देवाची पोरगी. कुणाची पोरगी? देवाची पोरगी. काही पुरी उन्हाळ असतात, आगाव असतात. 4-6 महिने मुंबई पुण्याला जाऊन राहून आले आणि गावाकडे आल्या की येताना ती शिंग हलवतच येते. ती शिंग हलवायची पद्धत, ती ऊस टाचाची चेपलन, ती कपडे ती बघितली चांगल्या संन्याशाला आरबळून लग्न करावं वाटते. काय सांगा तुम्हाला? असलं वातावरण, शिंग हलवायची पद्धत ती वजनात त्याच्या. मग ती जुने माणसं जे असतात ना, जुनी माणसं, ती जुने माणसं त्या पुरीकडे बघितले की म्हणतात अवघड आहे हे, म्हणतात का नाही? सांग ही काय अवघड आहे. पण त्याच्यात बी काही निबरे पोरं बसलेले असतात आमच्यासारखी निबर असे 30-35-25-30ची गॅंग. ते म्हणतात ए असला ताल खेड्यात नसतो जमत. म्हणजे पोरे बी उन्हाळा असल्या तरी पोरं बी काही कमी उन्हाळ नाहीत. मुक्ती असन उन्हाळ, मी देवाची मी असेन आई ठाणत असन, पण सरळ तू बरोबर म्हणले काय मुक्ती मुक्ती आम्हाला माहित नाही. देवा ऐके हे विनंती, सांगायला लागलास. हा, मुक्ती ज्ञान हे ज्ञान देवा ऐके हे विनंती. आज हे बघा कसं असते, पोरगी किती व्यागाव असू द्या, दिखणी पोरगी, दिखणी लय दिखणी पोरगी, आमदार मंत्री संत्र्याच्या पोरांनी पास केली आणि एक काळ गेलं बघायला, काळ झर डांबरी मेन कापड. पोरगी बघितली होती, आता किती भाग्य आहे का नाही ह्याच, आमदाराच्या पोरानं पसंत केलेली आणि ह्याला राहा घर नाही, काळ गेलं. बघितल्यावर आता ह्यानं काय म्हणाय पाहिजे? पासे म्हणायचं ना पसंत आहे म्हणायचं, पसंत म्हणायचं ना. काळ होतं, मध्यस्थीने विचारलं कस काय, बरं आहे म्हणलं वयाच्या बरं बरं काय लोकांच्या लेकराला नाव उठवून बरं आहे, फोनवर सांगतो. हसण्यासाठी नाही, मुद्दा माझा इथे का मंत्र्या संत्र्याची पोरं महाग लागायले तिच्या आणि काळ काय म्हणायले.
काय एवढं काही नाही लोकांच्या लेकरा ही पद्धत आहे नाही म्हणता येत नसते मग लोकांच्या लेकराला नाव उठवू नये जुनी पद्धत अशी जाई कशी आता पुरीला राग यायला पाहिजे का काय व्हायला पाहिजे बोला राग येणार पण कोणत्या पुरीला येडी पुरीला राग येणार पण ओरिजिनल जर पोरगी असली ओरिजिनल तर ती काय म्हणणार आहे माहिती का ध्यान द्या ओरिजिनल पोरगी म्हणणार आहे मंत्र्याची पोरं मला पास करायले आणि काळं मला ना पास करते काळे पण वजनदार असलं पाहिजे विढल असली बी मुक्ती कसली बी मुक्ती काय करते मुक्ती पहिल्या झपक्यात नाकार दिल्यावर पोरगी जागे होती फक्त हुरळून जायचं ना मला पाय पुती ओळखी त्यात पोरगी लक्षात द्यायला लागले का पहिल्या झपक्याला पास केलं तसं कसं जमन सांगा बरं पहिल्या झपक्याला माय हा बघू शहाण्या पोरी विचार करतात म्हणा अरे ही बघू भारी काहीतरी असलं पाहिजे बघावं लागलं माणूस चौकशीला लागतंय का नाही सांगा बरं असू द्या काळ काय म्हणतंय का नाही माणूस बोला आता पहिल्या झपक्याला तर तू हे बघा तू कोबारायला मुक्तीच पाहिजे चला परमार्थच कशासाठी मुक्तीसाठी पहिल्या झपक्याला आम्हाला तुझी पोरगी नको नको म्हणलं की जागेवर आली हा नको म्हणाले महाराज देवाला पायाच पडली पोरगी हुशार होती ना आपल्या पोरीसारखी येडी थोडीच होती पोरगी हुशार होती पोरगी लगेच पाया पडली तू कोबरायच्या देवाच्या देव म्हणजे बाप किती सा हे बघा बाबा काही बी करा देवा पण मला त्यांच्याच पदरात टाका म्हणलं ते नग म्हणायलेत ना त्यांनी काय बी म्हणू द्या लाख प्रयत्न करा पण मला त्याला द्या गेले तू कोबर आहे का ओ ती तेवढं आमची पोरगी स्वीकारा ना महाराज मला जमत नाही काय आम्हाला ती मुळात तीच पाहिजे पण थिअरी असती एक ज्यांचे लग्न झाले नाही त्याने ऐकून ठेवा लक्ष द्यायला लागले का नाही थिअरी असती हे आम्हाला पास नाही म्हणलं की तू देवानं सांगितलं हे बघा तसं काही म्हणू नका आमच्या पुरीची इच्छा आहे कुणाची इच्छा आहे पोरीची इच्छा आहे तुमच्या बाजारात तू बरं म्हणजे हे बघ करायला तयार आहे पण मला पहिल्या दोन येत तुझा स्वीकार जरूर करतो नाही असं नाही मनातून तर तीच पाहिजे हो तिच्याशिवाय गतीच नाही ना मनातून तर तीच करायची पण तू बरं आहे सरळ म्हणले करायला करतो पण मंडपात हाय तोपर्यंत बायको लग्न मंडपात आहे तोपर्यंत घरी गेल्यावर तिला दाशी म्हणून काम करावं पोरगी तर पंक्चर झाली महाराज पोरीने देवाने विचारलं कसं करायचं पोरगी वजनदार होती ना पोरीला माहित होतं असलं बोलायला म्हणजे पोरग वजनदार आहे तिनं सांगितलं मी पाय बी चोपते ह्याचे पण मला ह्यांच्या पाया आणि मग मोक्षा माघ बटाट्याने बघायला लागले मुक्ती नाही आणलं हा ठीक आहे दाशी चला हा मोक्ष आम्हा घरी कामारी दाशी आणि होय संवयशी तुका म्हणे लक्षात आलं का नाही कसं असते दादाचं लग्न काही कामाचं नाही ही गोष्टच कामाची नाही राहिलेल्याच्या कामाची नीट ऐकून ठेवा हे ऐक हे कॅमेऱ्यावर दोघं तिघे झाले नाहीत आमच्या आयुष्य थोडंच झालं अजून बारीक काही अजून इकडं झालं का तुझं झालंय नाही मुंजाचं आहे अजून त्याच काय नाही बरोबर आहे का नाही एक मुंजा आणि एक घोड मुंजा दिसायला लागला बरोबर आहे का नाही हा उगा ऐका माझं ध्यान देऊन लग्न झालं नाही त्याने ऐकून ठेवा हो ध्यानात ठेवायचं नीट ऐका बापानी बी ऐका बापानी नवरदेवाच्या बापानी विनोदाच नाही जाणं पोरगी महाग लागून कधीच करायची बरोबर कधीच करायची नाही महाग लागून ती महाग लागून केलेली लईच त्रास देते माणसाला मी उलट तुमचे घरचे महाग लागले होते म्हणून म्हणती का नाही म्हणे हा काय करायचं नीट ऐका हे लय गरजेचं तुमच्यासाठी महाग लागून कधीच करायचं कर्तृत्व असं सिद्ध करायचं की पोरगी महाग लागून आली पाहिजे
बरोबर. ती महाग लागू. आम्ही नेहमीच सांगतो महाराज लोक आले, मोठे मंत्री संत्री आले, विनाकारण फोटो काढाय गर्दी करते आमच्या संग. आम्ही सरळ सांगतो पोरांना पोरीने, हे आमच्यासोबत फोटो काढत बसू नका, तुम्ही तेवढे मोठे व्हा, लोकांनी तुमच्या बरोबर फोटो काढले पाहिजे. काहीतरी केलं पाहिजे ना हो, काहीतरी करून दाखवलं पाहिजे का नव्हतं सांगा. आहे आता जवळ गुरुजी दिले पाना. अहो मी ह्यांच्या अंगा खांद्यावर खेळलेलो लहानपणापासून. फार आमचे माधव महाराज सोटशास्त्री होते तेव्हापासूनचे संबंध. तिकडे दिंडीमध्ये असायचे, पुन्हा भगवान महाराज बरोबर तेव्हापासून तिथे आमचे संबंध. लहान म्हणजे कीर्तन बी येत नव्हतं तेव्हा आम्ही अण्णा संग दिंडीत असायचो, बरोबर आहे का नाही. त्याच्यामुळं काय कर्तृत्व सिद्ध असं करायचं, महाग लागून पोरगी आली पाहिजे. काय म्हणतात तुम्ही सांग. खाली येऊन बोलू का थोडं. सासरा म्हणला पाहिजे ही नाही राहिलेली बी घेऊन जाऊ नका नादी लावूया असं बघत बसावं, हिला बी न्या विडल. काय मुक्तीबद्दल बोलायला लागला, आमच्या महाग लागलेली ती लक्ष द्यायला लागलं. मुक्ती सायुज्यता पाठी लागे, मुक्ती सायुज्यता पाठी लागे, मुक्ती सायुज्यता पाठी लागे. जनार्दनी हरी हरी म्हणता, जनार्दनी हरी हरी म्हणता, जनार्दनी हरी हरी म्हणता, जनार्दनी हरी हरी म्हणता. मुक्ती सायुज्यता पाठी लागे, मुक्ती सायुज्यता पाठी लागे, मुक्ती सायुज्यता पाठी लागे. हरीकडे घुसायला लागले. पुढच्याकडे घुसायले. एका जनार्दनी हरी हरी म्हणता, मुक्ती सायुज्यता पाठी लागे. आपल्याकडं मार्ग 4 आहे. जरा ताईट बसा बरं, ढिल्या अंगाला कळत नाही. बेडे बेडे सावधान, आज्ञाधारक आहेत सगळे, बरोबर आहे की नाही. आता काय शाळा बी, आता शाळा बी तशा राहिल्या काहीच नाही महाराज. हो एक काळ असा होता की मास्तर गुरुजीला मारायचे. मास्तर गुरुजीला नाही कळलं तुम्हाला. बरं झालं एवढं तरी कळलं. काळच तसा होता. मास्तर गुरुजी ही एक जुन्या काळातली शब्द आहे, बरोबर आहे का नाही महाराज. आता सर हे ते, अहो एक काळच होता खरं महाराज. शिक्षक विद्यार्थ्याला मारायचे का नाही मारायचे सांगा. एक काळ होता की शिक्षक विद्यार्थ्याला मारायचे. आता विद्यार्थी मारते. थोडं उचलून बोला बर बाहेर भेटू. शाळा बी तशा वजनदार होत्या. आमच्या टायमाला शाळा होय महाराज, लय भारी शाळा, वजनात शाळा असायच्या. आम्ही शाळेत आमच्या वर्गात तर लय मजा महाराज. मास्तरच्या मूडवर शाळा असायची, मास्तरच्या मूडवर. त्याचा मूड फिरला शर्ट काढायचं, खुटी लाडकून ठेवायचं, झोपायचं. पोराला सांगायचं आता शेंगान पापड्या घेऊन या. होतं का नव्हतं एक काळ सांगा ना. हो जुगळ बोला की जुन्याने, होतं का नव्हतं. आमच्या वर्गात नेमकं महाराज, आमच्या वर्गात असं झालं. मास्तर शर्ट काढलं, खुटे लाडकून मास्तर झोपले. मास्तर झोपले आणि शाळा तपासाय कलेक्टर आले. आता कलेक्टरनं मास्तर झोपलेलं बघितलं, नोकरी जाईन का राहीन. जाणार आहेत ना. मास्तर बनेली होत ना, गडबडीनं उठलं. मास्तर गडबडीनं उठलं. कलेक्टर बघितलं नाही. बोल विद्यार्थी का पोरं, याला दंड म्हणतात, याला मनगट म्हणतात, याला छाती म्हणतात. कलेक्टर नुसता बघत होता. कलेक्टर मला गुरुजी लई शाळा तपासली, पण विद्यार्थ्यावर एवढं प्रेम कपडे काढून शिकवणारा पहिला गुरुजी बघितला. या वर्षीचा आदर्श शिक्षक पुरस्कार तुम्हालाच. ह्याला म्हणायचा आंधळ्याची वरातून बाहेर याच्या घरात. लक्षात आलं का बोल. असले काय साध्या गोष्टी आमच्या वर्गात तर लय मजा. कुठल्या बी विषयाचे गुरुजी आले, कुठल्या बी विषयाचे शिक्षक आले, कसला बी अवघड प्रश्न विचारला की मी हातोरी करायचो. सगळ्या वर्गात चर्चा, साठेले हुशार आहे, साठे आडनाव बोलतात ना शाळेत, साठेले हुशार आहे, साठेले हुशार आहे. ही तवापासून हवा आहे माझी. लक्षात यायला लागलंय का. ही तवापासून हवा आहे माझी. लय हुशार आहे, लय हुशार आहे. आणि मग ती कुठली बी अवघड प्रश्न असू दे, किती बी तुम्ही बी प्रश्न विचारते, कसला बी अवघड तुमच्या ते MBBS असू दे, काय बी तुमच्या कसला बी, मी लगेच उत्तर द्या, हातवरी करायचो. सगळ्या वर्गात चर्चा. माझा एक लय जवळचा मित्र होता. तो म्हणला एवढा अभ्यास का करतोस. आता मित्राला बड बोलायचं नाही, कुणाला बोलायचं. मला हे बघ, मला प्रश्नच कळत नाही. आणि मला काय मरायला हातोरी करतोस का. मला प्रश्न कळत नाही, मला फक्त आपल्या गुरुजीची खोड कळालेली. ते मला काय खोड आहे, मला काहीच नाही. हातवरी केला की विचारित नाही, एवढं मला पक्का माहिती. असं आहे काय म्हणला. हा
मग आम्ही वर्गात गेलो इंग्रजीचा तास होता. एक शिक्षक म्हणून होते आम्हाला इंग्रजीचा तास. अर्धाच प्रश्न विचारला होते नी तर ते हात वर केला. त्याची जजमेंट असते ना, त्याची जजमेंट असते. प्रश्न विचारला लगेच हातवरी करायचा नसतो. आता ह्यांना विचारा, आता हे लेकरं सांभाळणार आहे ते तिथं कसं असतंय, तिथं गेल्या ती सिस्टीम असते. प्रश्न किती बी अवघड असू द्या, उत्तर ते लगेच हो म्हणायचं नसते. ते काही काही कळत नाही काही, पण उग शायनिंग असते. सर ती जजमेंट जमली पाहिजे ना, ती जजमेंट जमा. सर ती नाही जमत. सर मी गडबडी मग असं म्हणलंय. गुरुजी म्हणते तो ते नाही तो असं असतंय. ती बरोबर चेहऱ्यावर बी कळत ना, ती हावभावावर बी कुणाला येते कुणाला नाही. आता हे आमचा मित्र माझ्या संघादारी केली. मी सांगितलं मला हातवर केला की विचारित नाही. अर्धाच प्रश्न विचारा होता गुरुजीने, तर ते ना हातवर केला. आता हे बघा किती जीबी येऊ द्या ना, शेवटी गुरुजीच आहे ना, लक्षात यायला लागलंय का नाही. गुरुजीने विचार केला. गुरुजी म्हणले हे ना अजून प्रश्नच ऐकला नाही आणि हातवरी केला. गुरुजी म्हणले शाबास तू सांग. हातवर बाबा मला कुठे येत या. गुरुजी म्हणे का मरा हातवर का साठे म्हणला म्हणून केला. साठे. गुरुजी म्हणले येड्या साठे सारखं व्हायला तुला 2 जन्म घ्यावं लागतं. कळायला लागलंय का नाही बोललं माझं तुम्हाला. अशी फवारणी केली म्हणजे किडे मरत येत, बाकी काही नाही. पण काही ठिकाणी किडे मरत येत, काही ठिकाणी फवाऱ्यातून किडे येतात. लय अवघड होतंय. बस सोडून द्या, आपल्या जागेवर. आपला मुद्दा मुक्ती. आपला मुद्दा काय? मुक्ती. माझ्याकडे बघा शांत आहे, नीट आहे. आपल्याकडे मार्ग 4 आहेत. किती मार्ग सांगितले मी? भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग, योग मार्ग आणि कर्म मार्ग. आपल्या संप्रदायानं मार्ग 4 सांगितले. भक्ती, ज्ञान, योग आणि कर्म. ध्यानात ठेवा. पहिला मार्ग भक्ती, नंतर ज्ञान, नंतर योग आणि नंतर कर्म. या योगात 2 मार्ग कायम बंद आहे. कोणते कोणते? योग मार्ग आणि कर्म मार्ग. हे ऋषी महाराज बंद झालेले दोन्ही मार्ग. योग आणि कर्म बंद आहे. प्रमोद ऐकायला दोन्ही बंद झाले. इथं मार्ग 2च चालू आहेत. कोणते कोणते दादा? भक्ती आणि ज्ञान. भक्ती आणि ज्ञान 2च मार्ग चालू. पण त्या 2 मार्गात आपला मार्ग कोणता आहे? भक्ती. भक्ती पंत बहु सोपा. आपला मार्ग भक्तीनं, आपला भक्ती मार्ग आहे. आता माझे लक्ष द्या, ध्यान द्या, ऐका, लक्ष द्या. इकडे बघा कॅमेऱ्याने ऐका जा, म्हणजे ते कट करायला बरं पडते. नीट ऐका जा, ध्यान द्या. लावून द्यायचं बस. इकडे बघा, ध्यान देऊन ऐका. बघा इकडे लक्ष द्या. आपला मार्ग आणि दुसरा मार्ग ज्ञान. आता मुक्तीच्या संदर्भात माऊली दोघांचे 2 मत आहे. भक्तीवाल्याचं वेगळं मत आहे, ज्ञानावाल्याचं वेगळं. सरळ भक्तीवाल्याचं मत आहे मुक्ती नामापाशी. मुक्ती कोणापाशी? लाख प्रमाण देत तुम्ही. तुका म्हणे नामापाशी 4 मुक्ती. आयशे बहुता ग्रंथी बोलिले. भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष. 4 वेद साही शास्त्र देतात साक्ष. लक्षात यायला लागले का नाही? हा आता इकडे बघा. हा पुढे भक्तीने धरले हाती, मागे ज्ञान वैराग्य येते. मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. सरळ आहे की बरोबर आहे का नाही? म्हणजे भक्ती मार्ग आहे आपला. आणि भक्तीवाल्याचं मत आहे मुक्ती नामाजवळ आहे. मुक्ती कुठे? मुक्ती नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुता. ऐसी साक्ष बहुता. ऐसी साक्ष बहुता. मुक्ती नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुता. इमानदारीने सांगा, जरा बोर व्हायले का? हा व्हायले बोर जरा कचे सांगू म्हणजे फ्रेश होते म्हणून म्हणलं, बाकी काय. आता माझ्या 1 मिनिटासाठी लक्ष द्या. भक्तिवाल्याचं मत आहे मुक्ती कुठे? नामापाशी. भक्तिवाल्याचं मत काय? मुक्ती कुठे? नामापाशी. ज्ञानवाल्याचं वेगळं मत. ते म्हणते नामापाशी नाही. मग ज्ञाने विना मोक्षू नाही हा